कुर्ला इथं सोमवारी रात्री बेस्ट बसने अनेक वाहनांना दिलेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 49 जण जखमी झाले। या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बस चालक संजय मोरेला अटक केली। मृतांमध्ये 20 वर्षीय आफरीन शहाचाही समावेश आहे। सोमवारी आफरीनच्या नवीन नोकरीचा पहिलाच दिवस होता। ती कामावरून परतत असताना ही धक्कादायक घटना घडली। नोकरीचा पहिला दिवस आफरीनसाठी शेवटचा दिवस ठरला। याच दरम्यान आफरीनचे वडील अब्दुल अस्लीम शहा यांनी मुलीसोबत शेवटचं काय बोलणं झालं हे सांगितलं। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कामाचा पहिलाच दिवस असल्यानं कामावरून घरी परतण्यासाठी रिक्षा शोधत असताना शहा आपल्या मुलीशी शेवटचं बोलले। शहा यांनी आफरीनला हायवेच्या दिशेनं जाऊन रिक्षा पकडण्याचा सल्ला दिला होता। हाच त्यांच्यातला शेवटचा संवाद झाला। आफरीनच्या नोकरीचा पहिला दिवस होता। काम संपवून ती कुर्ला रेल्वे स्टेशनवर पोहोचली। तिथून तिने मला 9:09 वाजता फोन केला आणि मला सांगितलं की तिला शिवाजीनगरसाठी रिक्षा मिळत नाही। मी तिला सांगितलं हायवेवर जा आणि तिथून रिक्षा पकड। मात्र 9:45 वाजता मला माझ्या मुलीच्या नंबरवरून फोन आला। हा कॉल भाभा रुग्णालयाच्या एका स्टाफनं केला होता। रुग्णालयात पोहोचलो तेव्हा आफरीनचा मृतदेह दिसला। परिसरातील लोकांना रस्त्यावरून चालता येत नाही। वर्षानुवर्ष परिस्थिती बदललेली नाही। बेकायदा पार्किंग, हातगाड्या, मेट्रोचं काम आणि इतर बेकायदेशीर कामांमुळे या ठिकाणी खूप गर्दी असते। या समस्यांवर सरकारनं कठोर कारवाई करावी असं आफरीनचे वडील अब्दुल सलीम शाह यांनी म्हटलंय। बसचा ब्रेक फेल झाल्यानं बसवरील नियंत्रण सुटल्याचा दावा आरोपी चालकानं केला। मात्र इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघड झाला नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। कुर्ला बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला। रात्री 9:45च्या सुमारास कुणी कामावर जात होतं तर कुणी कामावरून घरी परतत होतं। मात्र त्या ठिकाणी मृत्यू दबा धरून बसला आहे याची कुणालाही कल्पना नव्हती। या अपघातामध्ये 55 वर्षीय कनीज फातिमा अन्सारी यांचा मृत्यू झाला असून त्या एका रुग्णालयात कामाला होत्या। सोमवारी त्यांची रात्रपाळी होती म्हणून त्या कामावर निघाल्या होत्या। मात्र त्यावेळी भरधाव बसनं त्यांना चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला।